श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 36वा घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। या अध्यायामध्ये रेवणनाथ व भगवान शंकर यांचे युद्ध कसे झाले ते आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत। या अध्यायाची फलश्रुती आहे साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की ऐका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो। श्री स्वामी समर्थ। यमाकडून रेवनाथ कैलासावर गेला। कैलासद्वार शिवगणांनी त्याला अडविले। त्याचे आणि रेवणनाथाचे मोठे अस्त्रयुद्ध झाले। त्यांनी 8 अस्त्रे एकदम सोडली तर भस्माच्या एकाच चिमटीने भैरवांना हतबल करण्यात आले। ते शंकरांना समजताच नंदीवर बसून चक्र, खडग, बाण, अंकुश, त्रिशूल, डमरू, शंख, नरकपाळ इत्यादींनी युक्त होऊन शंकर धावले। भगवान शंकर युद्धाला येत आहे असे पाहून रेवणाने वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले। शिवगण आणि शिव नंदीसह मूर्छित पडले। तेव्हा गंधर्वांनी रमापती विष्णूला त्वरेने जाऊन ते वृत्त सांगितले। तेव्हा तातडीने तेथे येऊन विष्णूने रेवणाला विचारले, का रे बाबा एवढा आकांत का मांडलास? तेव्हा रेवणात म्हणाला, सरस्वती ब्राह्मणाच्या 7ही पुत्रांचा शंकराने संहार केला, त्यामुळे तो ब्राह्मण दुःख करीत आहे। मी मुलांना परत घेऊन जाणार। संजीवनी मंत्राने त्या ब्राह्मणाचे 7ही मुलं माझ्याकडे आले आहेत। मी त्यांचे जीवात्मे तुला देतो, पण त्यांच्यासाठी आता तुला देह करावा लागेल। रेवणाने ते मान्य केले। मग त्यांनी आपली अस्त्रे आवरून घेतली। शंकर, नंदी, भैरव आणि 1300 शिवगण सर्व मूळच्या स्थितीत आले। विष्णूने रेवणाला 7 जीवात्मे दिली। तो विष्णूला वंदन करून व्यानास्त्राच्या साह्याने विटे गावी आला व ब्राह्मणाला म्हणाला, मी कैलासावर गेलो, शंकराचा पराभव केला। विष्णूंनी शरण येऊन मला तुझ्या 7ही मुलांचे जीवात्मे दिले आहेत। आता प्रश्न असा आहे की त्याचे देह कुठले? तू जर एक काम करशील तर ते शक्य होईल। हा तुझा जो 7वा पुत्र आहे त्याचा अचेतन देह आहे ना, तो कुठून एक मेणासारखा गोळा कर। त्याचे 7 भाग करून 7ही जीवापासून 7 पुत्र जन्माला घालतो। हे काम करायला ब्राह्मण तयार होईना, पण रेवणाचा विश्वास वाटून त्याने तसे केले। मग त्या 7 गोळ्यामध्ये जीव घालून रेवनाथाने 7 पुत्र उत्पन्न केले। सरस्वती ब्राह्मण व जान्हविका यांना फार आनंद झाला। 7ही मुलांची नावे सारंगीनाथ, जोगिंबानाथ, निजानंद, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ व गहिनीनाथ अशी नावे ठेवण्यात आली। ते रेवनाथाचे शिष्य झाले। विटे गावी रेवणसिद्धाचे स्थान अजूनही आहे। ही कथा श्रवण केल्यास संतती जगेल। एखाद्याची जर संतती वारंवार राहून मरून जात असेल तर त्यांनी हा अध्याय जरूर वाचावा। नवनाथ कथेतील 36वा अध्याय जरूर वाचावा, दररोज वाचावा। या अध्यायाने त्यांना फरक पडेल, त्यासाठी हा अध्याय वाचावा। हा अध्याय श्रवण केल्याने त्यांची मरत असलेली संतती जगेल, त्यासाठी हा अध्याय वाचावा। अल्पयुषी मरणार नाही असे गोरक्षनाथाचे वचन आहे। नवनारायणाचे अवतार कलियुगात होण्याचे आधी ठरलेच होते। सरस्वतीविषयी ब्रह्मदेवाच्या मनात प्रेम उत्पन्न होऊन त्यांचे तेज पतन झाले। ते अचानक एका वटवृक्षाच्या बुंध्यात लपून राहिलेल्या पद्मिनी नावाच्या सर्पिणीच्या डोक्यावर पडले। ते काहीतरी भव्य असणार म्हणून तिने गिळले। अस्तिकाला ही गोष्ट समजली आणि पद्मिनीच्या पोटात अहिरात्र नारायण त्या ब्रह्मतेजाच्या आधाराने जन्म घेणार हेही त्याला समजले व त्याने तिला ते सांगितले। जैनमेजाच्या सर्पस्त्रातून तिला वाचवावे म्हणून अस्तिकाने वडाच्या त्या बुंध्यात तिला लपून राहायला सांगितले व वज्रप्रयोग करून तिचे संरक्षण केले। इकडे सर्पिणी पद्मिनीने एक तेजस्वी अंडे घातले। ते अंडे फोडून एक तेजस्वी बालक जन्माला आला। पद्मिनी तेथून निघून गेली। झाडाच्या बुंध्यात तो बालक जन्माला आला। पद्मिनी तेथून निघून गेलेली होती। झाडाच्या बुंध्यात तो बालक गुप्तपणे होता। पुढे तेथे कोशधर्म नावाचा एक ग्रामीण ब्राह्मण आला। पत्राच्या पत्रावळी बनविण्यासाठी तो पाने काढण्यास वर चढला,
त्याला बाळाचे रडणे ऐकू आले. तेवढ्यात देवांनी आकाशवाणी प्रगट केली. वडाच्या झाडामध्ये जो बालक आहे त्याचा तू सांभाळ कर, तुझे कल्याण होईल. आकाशवाणी ऐकून त्या ब्राह्मणाने त्या मुलाला घरी नेऊन सुरादेवी नावाच्या आपल्या पत्नीजवळ दिले. वटसिद्धी नागनाथ असे त्याचे नाव ठेवण्यात आले. 7व्या वर्षी त्याची मुंज करण्यात आली. तो मुलगा काशी विश्वेश्वर मंदिराजवळ खेळ खेळत असे. लुटुपुटीच्या मेजवान्या घालीत असे. खोटे खोटेच पदार्थ वाढीत असे. दत्तात्रेयांनी पण मुलाचे रूप घेतले व ते त्या मुलात मिसळून मी अतिथी आलो आहे, मला अन्न मिळेल का असे विचारले. तेव्हा तू नको येऊ आमच्या खेळामध्ये, चल असे म्हणून त्या मुलाने त्याला हुसकावून लावले. नागनाथाने ते पाहिले. त्याने त्याला अतिथी म्हणून जेवायला घेतले. त्याची मनोमन पूजा केली, गंध लावले, सर्व उपचार लटकेच केले. पण त्याचा विनय आतिथ्य वगैरे पाहून दत्तात्रेयांना वाटले हा कोणीतरी योगी आहे खास. तो अहिरहोरात्र नारायण आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी त्याला सिद्धी दिली. तुला जो अन्नपदार्थ हवासा वाटेल तो इच्छेने उत्पन्न होईल. मग त्याला सांगितले. रोज मुलांना जेवण देण्यास नागनाथाने प्रारंभ केला. आईबापांनी विचारले तर मुले सांगू लागली, तुम्ही काय खाता? कदान्न आम्ही चमचमीत जेवण घेतो. नागनाथ आम्हाला वाढतो. हे सर्व प्रकार कोशधर्माला साहजिकच कळले. कोशधर्माने मुलाला सगळे विचारले. तेव्हा त्याने त्यालाही सर्व मिष्टान्न भोजन दिले. त्याने मुलाला विचारले, ही सिद्धी कोणी दिली? आमच्या लुटपुटीच्या खेळात एक अनोळखी मुलगा आला. त्यांनी मी मनानेच पूजा केली, जेवायला घातले, तेव्हा त्याने मला ही सिद्धी दिली. नागनाथ म्हणाला. कोशधर्म त्याला हे सर्व सांगू लागला. भगवान दत्तात्रेय होते ते. तुझ्यावर त्यांची कृपा झाली आहे. नागनाथ चकित झाला. नागनाथाला दत्ताच्या भेटीची फारच उत्कंठा वाटू लागली. नागनाथाची उत्कंठा खूप वाढली. त्याने दत्ताचा शोध घेण्यास सुरुवात केली. कोल्हापुरात त्याला लोक सांगू लागले. दत्तगुरू केव्हाही गुप्तपणे भिक्षा मागून निघून जातात. दत्तगुरूच्या पुण्यक्षेत्रातच फक्त अन्न घेतात. नागनाथाने ठरविले की कोल्हापुरात आपण गावभोजन घालावे. कोणीही घरी अन्न शिजवले नाही तर दत्तांना त्या भोजनाच्या ठिकाणी यावे लागेल. मग त्यांनी आपली भेट होईल. नागनाथांनी देवीच्या पुजाऱ्याला सिद्धीने अन्नाच्या व सोन्याच्या राशी निर्माण करून दाखविल्या व त्याला गावभोजनाची तयारी करण्यास सांगितले. अशा प्रकारे श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 36 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.